बोल, गीता कुठं आहे? मूर्ख माणसा, तुझी प्रेयसी गीता अजून मरायची आहे. त्या आधी ती इथं कशी येईल? कशी येईल? अहो शहाणे, त्या गीतेबद्दल नाही विचारलं. त्या गीतेबद्दल नाही, मग कोणत्या? मग कोणत्या? पुढे गीता म्हणजे भगवद्गीता. पृथ्वीवर 700 येण्यापूर्वी गीतेवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते. असं आहे वे. हे बघ, इथं गीता नाही. दूध कवटी लाव. हा हा, ताजी कवटी आण रे सकाळची. या कवटीची शपथ घेऊन सांगतो. खोटं बोलेन, खरं बोलणार. पंकज करतोस काय भावा? सरळ बोल. सवयीप्रमाणे झालं. बरोबर, खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. दॅट्स लाईक अ गुड बॉय. याच्यावरील आरोप वाचा. ठीक आहे बॉस, याच्यावरील आरोप असे: गुन्हा कितीही गंभीर असला, समाजाला काळीमा लावणार असला, तरी हा त्या आरोपीचं वकीलपत्र घेतो. म्हणजे घ्यायचा. एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमानं बलात्कार करून तिचा खून केला आणि यानं त्या आरोपीचं वकीलपत्र घेतलं होतं. एका हरामखोरानं दगाबाजी करून आपल्या शेजाऱ्याचं मूल पळवलं आणि त्याला नदीत फेकून दिलं. सगळा समाज हरावून उठला होता. तिकडच्या एकाही वकिलानं याचं वकीलपत्र घेतलं नव्हतं. पण हा मात्र त्या आरोपीचं वकीलपत्र घ्यायला तयार झाला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. एवढंच नाही तर मी अनेक खुन्यांचं वकीलपत्र घेतो. आपला संबंध फक्त फीशी, बाकी सब झूट. यामुळे वरील आरोपात काहीही तथ्य नाही असं मला वाटतंय. ओव्हररूल. पैशासाठी तत्व आणि तत्व विकणाऱ्या हरामखोरा, तुझ्या या काळ्या कोटापेक्षा तुझं अंतःकरण अधिक काळकुट्ट आहे. अरे, अगदी त्या इंदिरा गांधींच्या गुन्ह्यांचं पण वकीलपत्र तुझ्याच व्यवसाय बंधूंनी घेतलं होतं. बॉस, एवढंच नाही, शिवाय खटले लांबवणं, तडजोड होत असतानाही ती होऊ न देणं, अशा मार्गांनी यानं अफाट माया कमवली होती. बॉस, चित्रगुप्ता, या नालायकाला कोणती शिक्षा द्यावी असं वाटतं तुला? तुमच्या रेड्याला खायला घाला. नाही म्हणजे तुमच्या रेड्याला चारा घालायला याला ठेवा. म्हणजे त्याचं मलमूत्र काढावं, त्याला अंघोळ घालावी, अशा शिक्षा त्याला देता येतील. आरोपी 421, या शिक्षेबद्दल तुला काही बोलायचं आहे? होय, ही शिक्षा मला मान्य नाही. मी सुप्रीम कोर्टात अपील करणार आहे. इंद्रदेवांकडे माझी बाजू मांडणार आहे. अशक्य. इथं मीच खालचं कोर्ट, मीच मधलं कोर्ट आणि मीच वरचं कोर्ट. मी यमराजा, मृत्यूचा महाराजा. म्हणजे ही दादागिरी झाली. याचा अर्थ खाली करा, वर करा. न्यायाला